प्रभात, सच का साथी, एकमेव निष्पक्ष निर्भीड डिजिटल न्यूज मीडिया। न्यूज प्रभात मीडियामध्ये स्वागत आहे। तर आलेल्या गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तहसील इथे जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य यांचं बेमुदत स्टेरिंग छोडो आंदोलन आता इथं आहेत बसलेले। नेमकं काय याचं कारण आहे, कशा प्रकारे बसले आहेत, यांची काय व्यथा आहे, आपण थोडक्यात त्यांच्याशी माहिती करणार। काय सांगणार नेमकं बसण्याचं मागचं कारण काय आहे? केंद्र शासनाने जे आपल्याला हिट अँड रन हा कायदा लागू केलेला आहे सर्वच चालक मालकांसाठी, तर या कायद्याच्या विरोधात आम्ही आज इथे बसलेलो आहोत। त्याचं मूळ कारण असं आहे की केंद्र शासनानं त्या कायद्याची 10 वर्षाची सक्त सजा आणि 7 लाख रुपये त्याचा फाईन एखादा अपघात झाल्यावर, तर याचा विचार करायला पाहिजे केंद्र शासनाने की एवढं मोठं फाईन किंवा एवढी मोठी सजा एक ड्रायव्हर वर्ग येतो कुठून आणि ड्रायव्हर वर्गाची परिस्थिती काय असते याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। त्यानंतरच त्या कायद्यामध्ये तरतूद करायला पाहिजे होती, पण केंद्र शासनाने आपली हुकुमशाही आणि एक हिटलरशाही पद्धतीने हा कायदा पारित केलेला आहे। मला एवढं सांगा, एखादा मंत्री किंवा एखादा आमदार खासदार यांच्याकडे स्वतः गाडी चालवतात का? हे यांच्याकडेही ड्रायव्हर असतात। त्यांच्या हातून जर अपघात झाला, गोपीनाथ मुंडे हे अपघातात मरण पावले होते, त्यांच्या ड्रायव्हरला यांनी कोणती दिली? नितीनजी गडकरी यांचा अपघात झाला होता। याने या मंत्र्यांच्याकडे ड्रायव्हर असतात, त्या मंत्र्यांकडेही ड्रायव्हर असतात, त्यांचाही विचार करायला पाहिजे होता की आपणही बसतो त्या वाहनावर, एक ड्रायव्हर असतो। ड्रायव्हर असल्याशिवाय कोणाचा जीवन आणि दळणवळणचा मार्ग जो आहे हा सुव्यवस्थित होऊ शकत नाही। तरी सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की या ड्रायव्हर समाजाला की यांना न्याय कसा मिळेल, यांच्यासाठी काय 7 लाख रुपये दंड। आम्ही 10 आम्ही अख्खं आयुष्य जगू तरी 7 लाख रुपये गोळा करू शकत नाही। 7,000 रुपये महिन्यानं आम्ही काम करणारे ड्रायव्हर लोक, 7 ते 8,000 किंवा 10,000 आमची महिन्याची इन्कम असते आणि या 7 ते 10,000 पर्यंतच्या इन्कममध्ये आम्ही आपलं घराचं पालनपोषण करायचं, मुलं पाळायचं की या सरकारला आपण फाईन भरायचं। रस्त्यात येणाऱ्या अडचणी वेगळ्या, 7-7 दिवस ते 1-1 महिन्यापर्यंत ड्रायव्हर हा आपल्या घरापासून वेगळा राहतो, त्याला राहण्याची सोय नाही, खाण्याची सोय नसते। या गोष्टीचा विचार न करता सरकारने त्यांच्या कुठल्याच परिस्थितीत ड्रायव्हरचा विचार न करता यांनी हा कायदा लागू केला। याच्या विरोधात आहोत। आणि दुसरी गोष्ट अशी की आमच्या मागणी आहे की आमच्या ड्रायव्हराच्या हितासाठी आमचं ड्रायव्हर आर्थिक महामंडळ हे घोषित करायला पाहिजे। याच्यासाठी आम्ही वारंवार शिंदे साहेबांपर्यंत निवेदन दिलेले आहेत याच्या अगोदर, आतापर्यंत तो लागू नाही झाला। ड्रायव्हर सुरक्षा कायदा व्हायला पाहिजे। जेव्हा अपघात होतात तेव्हा सर्वात अगोदर ड्रायव्हर का म्हणून पडून जातो याचा गहन विचार करायला पाहिजे होता सरकारने की ड्रायव्हर पडून जाण्यामागचं, ड्रायव्हर पडून जातो म्हणून त्याच्यावर तुम्ही फाईन लावलं, पण तो ड्रायव्हर पडून का जातो याचा गहन विचार केलात का तुम्ही? याचा अभ्यास केलात का की ड्रायव्हर याकरिता पडून जातो की जेव्हा पब्लिक तिथे गोळा होते किंवा लोक गोळा होतात ते लोक त्याला मारहाण करतात आणि त्या मारहाणीमध्ये त्या एखाद्या ड्रायव्हरचा जीव जाऊ शकतो। गाडींना जाळपोळ करतात, मोठ्या 5-5, 25-25 लाखाच्या गाड्या असतात, तर त्या गाड्यांना ते जाळपोळ करतात। त्याच्यामुळे ड्रायव्हरलाही त्या रागामध्ये कमी जास्त होऊ शकतो, दगाव होऊ शकतो, त्या कारणास्तव ड्रायव्हर पडून जात असतो। तर त्याच्यावर कायदा आणायला पाहिजे। हा सर्व विचार सरकारने शासनाने करायला पाहिजे होता, त्याच्यानंतर या कायद्यामध्ये तरतूद घालायला पाहिजे होती। पण असं न करता यांनी आपली हिटलरशाही आणि हुकुमशाही दाखवली। यांना काही नाही, यांना आपलं राजकारणची पोळी शेकायची आहे, त्या कारणास्तव यांनी हा कायदा इकडे लागू करून राम मंदिरचा मुद्दा वेगळा केलेला आहे आणि लोकांचं ध्यान भटकवण्याचं काम यांनी केलेलं आहे। आमच्या ड्रायव्हरावर होणारा अन्याय हा आपल्या राजकीय पोळीपाटी शेकण्याच्या पोटी यांनी केलेला आहे असं आम्हाला दिसून येतो। हा असा आमचा सर्वस्व आरोप आहे यांच्यावर, शासनावर। काय सांगणार भाऊ, आपण किती दिवसापासून इथं बसलेले आहात आणि नेमकं आपली मागण्या काय आहे आणि शासन प्रशासन याची काय दखल घेते, काय वाटतं आपल्याला? इथे आम्हाला बसून आता 4था दिवस आहे उपोषणाचा, साखळी उपोषण बेमुदत स्ट्रिंग छोडो आंदोलन। आम्हाला 10 तारखेपासून बसून आहो इथे आतापर्यंत या सरकारमधलं कोणताही प्रतिनिधी आम्हाला भेट देण्याकरिता किंवा शासनच्या किंवा प्रशासनच्या कोणतीही व्यक्ती आतापर्यंत आलेला नाही। आणि वरच्या लेवलवर म्हटलं की वरच्या लेवलवरचेही पदाधिकारी, मोठे नेते, मंत्री संत्री यांनी पण आतापर्यंत कोणतीच गोष्टीची दखल घेतलेली नाही आहे। तरी पण हे दखल घेतात की नाही घेतात त्याच्या मागे त्यांच्या कारण तो आहे। पण आमचा हा उपोषण जेव्हापर्यंत आमच्या मागण्याला यश मिळणार नाही तेव्हापर्यंत
तोपर्यंत आमचं आंदोलने, मोर्चे, उपोषण हा सुरू असणार आहे. कारण की हा जो यांनी कायदा पारित केलेला आहे तर या कायदा पारित जेव्हा यांनी केला तेव्हा यांना कोणत्याही गोष्टीचा विचार न करता हा आपल्या मनमर्जीने कायदा पारित केलेला आहे. आणि आता तर मला असं म्हणावं लागेल की आता तर यांना कायदा पारिताने कोणताही डिसिजन घेण्याची यांची क्षमता राहिलेली नाही. एक कायदा शासनाने हा लागू करून द्यावा की 60 वर्ष झाले म्हणजे रिटायरमेंटची यांनी जे अट ठेवलेली आहे, सरकारी नोकरीवाला असो किंवा दुसरा कोणता नोकरीवाला असो, त्याच्यामागे हा कायदा लागू केला 60 वर्षाचा. तर या नेत्या मंडळी, मंत्रिमंडळींना का लागू नाही? कारण की अमित शहा हे पण 60 वर्षाच्या वर झालेले आहेत आणि मोदीजी हे पण 60 वर्षाच्या वर झालेले आहेत. तर यांना कायदा काही जेव्हा पारित करतात तेव्हा यांची बुद्धी चालत नाही. कोणत्याही विषयावर यांना कोणताही डिसिजन घेताना यांची बुद्धी काम करत नाही असं आम्हाला म्हणावं लागेल. यासाठी यांनी रिटायरमेंटचा कायदा अगोदर लागू करा, त्याच्यानंतर तुम्ही देशात राजकारण करा. आता यांनी आम्हाला आग बबूला करून ठेवलेला आहे भाजपा सरकारने. आणि आमचे हिटलरशाहीमध्ये ज्यांनी कायदा पारित केला, आमचे आदरणीय अमित शहाजी बाबाजी, ज्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. तर आम्ही सर्व ड्रायव्हर, चालक, मालक आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे मालक ते आमच्यासोबत बसून आहेत. आम्ही सर्वांनी संगमत करून विचार केला आणि सर्वांनी विचार करून आम्ही पण एक कायदा पारित केला आता की येणाऱ्या 2024च्या ज्या निवडणुका आहेत, सरपंचपासून तर आमदार खासदारपर्यंत भाजपाला गाडी मुक्त करण्याचा आमचा एक संकल्प आहे. आम्हाला आमच्या संघटनेतून, आमच्या चालक मालक किंवा बाहेरच्या संघटनेतूनही भाजपाला आम्ही गाडी देणार नाही, कोणत्याही प्रचारला गाडी देणार नाही. आमच्या गाड्या उभ्या राहतील, आम्हाला चालेल, पण ज्यांनी आम्हाला रस्त्यावर आणून ठेवलं, ज्यांनी आम्हाला बेघरचा रस्ता दाखवलं, त्याला आम्ही 2024 त्यांच्या घरचा अहेर दाखवणार, घरचा अहेर देणार आहोत. आपल्यासोबत थेट तसंच पाहू शकता येथील जे ट्रान्सपोर्टचे मालक आहेत ते सुद्धा आहेत. काय सांगणार भाऊ, आपण कसं पाहता याकडे? ड्रायव्हर जे चालक आहेत त्यांच्यावर 7 लाखाची 7 लाख दंड ठोकावले आहेत, त्याचबरोबर शिक्षा पण 10 वर्षाची ठोकावली आहेत. काय सांगणार त्याबद्दल? त्याबद्दल सांगायचं काय, माझ्या मित्रांनी तर सांगितलंच आहे सोबतच्या. काय सरकारचे हे जे त्यांनी पारित केले आहे कायदा हिट अँड रनचं, हे एकदम चुकीचं आहे. ड्रायव्हर माणूस तेवढं पैसे अफोर्ड करू शकत नाही. 7,000च्या पेमेंटमध्ये त्याचं घरच बरोबर चालत नाही, तर ते काय होणार त्यांचं? तेवढं सरकारने समजून घ्यायला पाहिजे होतं अगोदर, त्यानंतर हे कायदा म्हणजे पारित करायला पाहिजे होतं. काय सांगाल, आपण ट्रान्सपोर्टचे मालकसुद्धा, आपल्याकडे नेमक्या गाड्या किती आहेत आणि त्या गाड्या कुठं आपण नेमकं चालवतं? काय सांगणार? माझ्याकडे 2 गाड्या आहेत सध्या, बाकी तर मी पूर्ण गाड्या कमिशन बेसिसवर लावतो. आणि गाड्या तर पूर्ण महाराष्ट्रभर चालतात आपल्या. आणि आता तर छत्तीसगड इलेक्शनला 180 गाड्या पाठवल्या होत्या आम्ही इथून गोरेगाववरून. डायरेक्ट शासकीय कामाला दिलं होतं इलेक्शनसाठी. शासकीय कामालाच दिलं आम्हाला इलेक्शनमध्ये. 2024 24मध्ये इलेक्शनसाठी गाड्या द्यायचं नाही आहेत. काय सांगाल भाऊ, नेमकं जर एकत्रित पाहिलं तर आपण इथं बसून हा किती दिवसापर्यंत आपलं आंदोलन राहणार आहे? हा आंदोलन बेमुदत आहे. कमवणारा कोणी व्यक्ती नाही आहे. आम्ही जो काही कमवणारा आम्ही इथंच बसलेलो आहे. आणि आमची गाडी, आमची जिंदगी आहे. आमची गाडी जेव्हापर्यंत रोडावर चालते तर आमचं पोट भरते. आता 1 तारखेपासून 1 जानेवारीपासून तर आजपर्यंत जो चालू आहे आमच्या गाड्या पूर्ण स्टेअरिंग थोडं आंदोलन बंद आहे. 10 तारखेपासून आम्ही इथं बसलो तरी पण आमच्या गाडी घरी उभी आहे. कुठं रास्ता रोको आंदोलन आहे, त्यामुळे आमच्यावर भूकमारीची पाळी आलेली आहे. आणि याची दखल सरकारने घ्यावी आणि इथे स्थानिक जे आमदार खासदार आहेत त्यांनी पण घ्यावी आणि प्रशासनाने घ्यावी. आम्ही स्वतः मी ट्रान्सपोर्ट मालक आहे आणि जेवढे आमच्याकडे गाड्या आहेत आम्ही BJP सरकारला आणि BJPच्या नेत्यांना आम्ही गाडी देणारच नाही. आमच्या गाड्या उभे राहतील, महिना 2 महिने चालेल, पण आम्ही BJP पक्षाला गाडी देणारच नाही. तर निश्चितच आपण बघू शकता कशा प्रकारे इथं आंदोलक बसलेले आहेत एकत्रित पाहिला तर. आणि नेमकं त्यांनी थेट सांगितलं आहे सरकारला, घरचा अहेर दिला आहे की जर त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास त्यांना सरकारलाच रस्त्यावर आम्ही आणू, असंही त्यांना स्वतः अल्टिमेटम दिला आहे. त्याचबरोबर येणाऱ्या काही दिवसाच्या नंतर चुनावसुद्धा लागणार आहेत, त्यामध्येही त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे की आम्ही चुनाव प्रचारासाठी कधीही गाड्या देणार नाही किंवा प्रशासनाच्या जे कामकाज आहे त्यामध्ये कुठल्याही ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून आम्ही मदत करणार नाही, असंही त्यांनी थेट सांगितलं आहे. आणि त्याच माध्यमातून बघितलं तर त्यांनी त्यानंतर शासन याची काय दखल घेते, कशा प्रकारे यांच्या समस्याच्या निवा काय असतात, ते नेहमी आपल्या पाहण्यासाठी न्यूज प्रभात मीडियाला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा.